नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी आज तुम्हाला स्क्वेअर मेकिंग ट्रिक सांगणार आहे. लास्टचा नंबर जर 1 असेल तर स्क्वेअर्स कसे बनवायचे, तर मल्टिप्लाय, ॲडिशन, मल्टिप्लाय ही मेथड आहे. मी इथे 11 मल्टिप्लाय 11 करून घेतले. इथे काय करायचे, तुम्हाला लास्टचे दोन नंबर आहेत त्याचं मल्टिप्लिकेशन करून इथे लिहायचं. पुढचे 2 नंबर्स आहेत त्याची ॲडिशन करायची, इथे लिहून घ्यायची. तेच पुढचे 2 नंबर परत घ्यायचे आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करून इथे लिहायचं आणि यांचं जे काय आन्सर येतं ते इथं खाली लिहून घ्यायचं. झाला तुमचा 11चा स्क्वेअर. सेम तीच मेथड तुम्हाला इथे पण वापरायची आहे. मी तर 21 मल्टिप्लाय 21 केलं आहे. लास्टच्या 2 नंबरचं मी मल्टिप्लिकेशन केलं, इथं लिहिलं. पुढच्या 2 नंबरचं ॲडिशन करून इथं लिहिली. परत त्याच पुढच्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करून इथं लिहिली आणि हे जे खाली नंबर्स भेटले ते इथं लिहून घेतले. 51 मल्टिप्लाय 51 करून घेतले. तीच मेथड वापरायची आहे. लास्टच्या 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, इथं लिहायची. पुढच्या 2 नंबरची ॲडिशन करून घ्यायची, ती इथं लिहायची. परत पुढच्या 2 नंबरचंच मल्टिप्लिकेशन करून इथं लिहायची. आता इथे 2 नंबर आलेले असताना काय करायचे, शेवटचा हा आणि हा इथं लिहून घ्यायचा आणि हा 1 याच्याबरोबर ॲड करायचा आणि जे काय आन्सर येते ते इथं लिहून टाकायचं. झाला तुमचा 51चा स्क्वेअर. सेम मेथड तुम्ही इथे पण करा. 61 मल्टिप्लाय 61 लास्टच्या 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करून इथे लिहा. आधीच्या 2 नंबरची ॲडिशन करून इथे लिहा. परत त्याच 2 नंबरचं मल्टिप्लिकेशन करून इथे लिहा. हा सिंगल नंबर इथे लिहून घ्या, हा पाठीमागचा नंबर इथे लिहून घ्या आणि हा नंबर आणि पुढचा नंबर याचे ॲडिशन करून इथे लिहा. झाला तुमचा 61चा स्क्वेअर. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.